नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमधून मार्च महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकाची लागवड करावी, कारण आता फेब्रुवारी एंडिंग सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून आपल्याला मालामाल तर नाही परंतु खूप चांगल्या प्रमाणामध्ये पैसा करून देणारं पीक, त्या पिकाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी राहुल शिंदे. तर बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये मी बाजारपेठेचा अभ्यास करून कोणती पिके लागवड करावी याची माहिती देत आहेत. काय उठलं सुटलं माहिती देण्याचं काम मी करत नाहीये. आज मी मार्केटमध्ये गेल्या असता मला असे काही पीक आढळले किंवा भाजीपाला पीक आढळलेत की त्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, हा विचार एक माझ्या मनामध्ये आला आणि हा व्हिडिओ छोटासा बनवून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहे. आज मी मार्केटमध्ये गेल्या गेल्या मला एक पीक चांगलं वाटलं. सांगत असलेली माहिती बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली आहे. मी इकडून विचारलं तिकडून विचारलं अशी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देण्याचं काम करत नाहीयेत. नेमकं आपण मार्च महिन्यामध्ये कोणतं पीक लागवड करावं जेणेकरून आपल्याला खूप चांगला नफा कमवून देईल आणि एकंदरीत आपल्याला थोडेफार प्रमाणामध्ये शेतीमधून पैसे वाचेल. कारण बाकी पीक तर आपल्या हातातून गेले आहे, परंतु भाजीपाला पीक असं एक सध्याच्या परिस्थितीमध्ये आहेत की जे शेतकऱ्यांना नुकसान सुद्धा करू शकतं आणि फायदा सुद्धा करू शकतं. परंतु मी सांगत असलेली माहिती थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा फायदाच होईल, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. तर मी केलेला अभ्यास तुमच्या समोर या व्हिडिओमधून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिलं पीक मला जे चांगल्या भावामध्ये वाटलं ते म्हणजे टिंडा, म्हणजे ढेमसाची लागवड. आता ढेमसाची लागवड तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच या पिकापासून चांगला नफा कमवू शकता. आता ढेमसाची लागवड करत असताना तुम्हाला 5 बाय 1.5 फुटावर करावी लागेल. ढेमूस पीक लागवड करत असताना ज्या शेतकऱ्यांकडे मल्चिंग आणि ड्रीप असेल तर त्यांनीच लागवड करावी. आणि महत्त्वाचं म्हणजेच ढेमूस पीक असं आहे की याच्यावर व्हायरस वगैरे फार येतो. तर मल्चिंग असली तर आपलं व्हायरसवर सुद्धा नियंत्रण हे मिळून जाणार आहे. त्याचप्रमाणे व्हायरस जर आपल्याला फार प्रमाणामध्ये दिसायला लागला तर आपण अरेना गोल्ड पाटील बायोटेकच्या याचा उपयोग करू शकतो. यामुळे व्हायरस खूप चांगल्या प्रमाणामध्ये थांबवण्याचं काम हे करतं. तर पहिलं पीक झालं तुमचं टिंडा म्हणजे ढेमूस लागवड. दुसरं पीक, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लगन सराई ही सुरू झालेली आहे. तर याच्यामध्ये काकडीला खूप चांगला रेट मिळत आहे. आता काकडीला रेट समोर सुद्धा मिळणार, परंतु जास्त तापमान जर वाढलं तर त्याच्यावर व्हायरस येतो आणि व्हायरस पसरवणारं काम करतं ते म्हणजे पांढरी माशी. पांढऱ्या माशीचं नियोजन जर केलं तर तुम्ही काकडीचं पीक चांगल्या तऱ्हेने घेऊ शकता. परंतु काकडीचं पीक घेत असताना मल्चिंग आणि ड्रीप असणे अत्यंत महत्त्वाचं असतं. मी शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती करतो की शेतीमधून आता बिना ड्रीप शिवाय शेती होऊ शकत नाही, शक्यतो भाजीपाल्याची तरी. तर त्यामुळे तुम्ही परिस्थिती नसेल तर थोड्याफार प्रमाणामध्ये स्वस्त सुद्धा ड्रीप येतं. 12,000 रुपये 15,000 रुपयेपर्यंत एका एकरासाठी 2 ते 3 वर्ष आपलं आरामात काढून जातं. नंतर आपली परिस्थिती झाली तर आपण चांगलं म्हणजेच दुसऱ्या ग्रेडचं आपण हे घेऊ शकतो ड्रीप जाडवालं. पण सध्याच परिस्थिती नसेल तर तुम्ही 12 ते 15,000 रुपयेपर्यंत ड्रीप भरपूर साऱ्या कंपन्या भेटून जातं फिल्टर सहित. आता हे झालं तुमचं दुसरं पीक काकडी. तिसरं पीक, याच्यामध्ये आपण दोडक्याची लागवड करू शकतो. कारण दोडका आता होईल तुमचा, परंतु मार्चच्या 15 पर्यंत लागवड करायची असेल तर दोडक्याच्या जातीचा विचार केला तर त्याच्यामध्ये व्हीएनआरचा चांगला आहे. एन्झा झाडेंचा दोडका बहुत मस्त आहे. मी तो पाहिला होता, एक नंबर दोडका आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून साऱ्या कंपन्या आहे त्याच्या सुद्धा तुम्ही लागवड करू शकता, काही हरकत नाही. दोडक्या सुद्धा भरपूर जाती आहे. धरती कंपनीकडे धारी म्हणून आहे, तो सुद्धा लागवड करू शकता. तर तुमच्या बाजारपेठेनुसार तुम्ही विचार करा. म्हणजे 3 पिकं झालं. एक म्हणजे टिंडा ढेमूच झालं, काकडी झालं, दोडकी झालं. आता ज्या बाजारपेठेमध्ये लौकीला मागणी असेल, दवाखाने जास्त असेल, तिथे आयुर्वेदिक दवाखाने असेल, तर तिथे तुम्ही लौकीची लागवड करू शकता. लौकी सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन करून देणारं हे लौकी सुद्धा पीक आहे. आता उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला 4 पिकं सांगितले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा पीक आहे, परंतु त्याला सध्या रेट हा पडलेला आहे. आता तुमच्या बाजारपेठेमध्ये कोणत्या पिकाला जास्त रेट असेल तर त्याची तुम्ही लागवड करू शकता. परंतु हे 4 पीक सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला नफा कमवून देणारं पीक आहे. आता 5वं पीक मी तुम्हाला सांगतो ते म्हणजेच, परंतु हे पीक जास्त दिवसाचं असल्यामुळे मी सांगण्यामध्ये थोडंसं विचार करत आहे. चवळीला चवळीला ₹40 प्रति किलोने हे भाव सुरू आहे. आता चवळीची जर लागवड करायची असेल तर तुम्ही चवळीची सुद्धा लागवड करू शकता. खूप चांगलं उत्पादन देणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर जास्त काळ चालणारी जर चवळी पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही धरतीची बबली आहे, शर्ली आहे, याची लागवड करू शकता. हे सुद्धा लागवड करून 4 ते 5-6 महिन्यापर्यंत चांगलं उत्पादन देतं. म्हणजे आपल्याला ॲव्हरेजली भाव हा चांगला मिळतो. एकंदरीत हे 5 पिकं झाले. आता भरपूर शेतकरी म्हणतील की याच्या व्यतिरिक्त सुद्धा पीक असेल, जसं टरबूज आहे, खरबूज आहे, हे लागवड करू शकतो. तुमच्या बाजारपेठेमध्ये भाव असेल तर तुम्ही करू शकता, प्रॉब्लेम नाही. परंतु भाजीपाल्यामध्ये मी तुम्हाला हे 5 पिकं मेजर म्हणून धरलेली आहे.
आता राहिला प्रश्न भाजीपाल्यामध्ये अजून एक भेंडी आहे. आता भेंडीची लागवड करत असताना काय होतं, की भेंडीचा भाव कमी जास्त होतो. त्याच्यामुळे सध्या तर भाव जास्त नाही आहे. त्यामुळे मी भेंडी सोडली. नंतर मग गवारसुद्धा आहे. गवारसुद्धा लागवड करू शकता. परंतु गवाराची मायनस पॉईंट असा आहेत, की मजूर जे आहे, तर मजूर जास्त लागतो. त्यामुळे तुम्ही गवाराची लागवड शक्यतो मजूर असेल तर करा. नाहीतर ते तोडालाच परवडत नाही. तर अशा प्रकारे मार्च महिन्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करावी याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. ही माहिती प्रॅक्टिकली होती, कारण मी आज स्वतः बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर मला आढळली. तर तीच माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओमधून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या बाजारपेठेमध्ये कोणत्या पिकाला मी सांगितल्याच्या व्यतिरिक्त भाव आहे आणि मी तुम्हाला भावसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या मार्केटमध्ये भाव कसा आहे, कोणत्या पिकाला किती आहे, याची माहिती मला कमेंटमध्ये द्या. जेणेकरून आपण शेतकऱ्यांना त्या पिकाची माहिती देऊन ते पीक लागवड करण्यासाठी आपण थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती किंवा सपोर्ट करूया. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे.